डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार. अर्धी भाकरी कमी खा पण शिक्षण घ्या, असे प्रगल्भ विचार असणारे महामानव, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यात सर्वोच्च स्थान हे शिक्षणाला दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान क्षेत्रातील तब्बल 64 विषयांवर प्रभुत्व होते. ते स्वतः उच्च शिक्षित विद्वान होते. शिक्षणामुळे मानवी मेंदू प्रगत होतो, ज्ञानाचा विस्तार होतो. शिक्षणामुळे सामाजिक उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी व्यक्ती सामाजिक कर्तव्यांबाबत नेहमी सजग राहतो. व्यक्तीचे जीवन शिक्षणाशिवाय अपूर्ण आहे, असे त्यांचे मत होते. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनवणारे कारखाने आहेत. म्हणून शिक्षण प्रक्रियेने या गोष्टीचे भान ठेवावे. राष्ट्रहित व समाजाच्या हितासाठी पोषक ठरणारे शिक्षण हेच खरे शिक्षण, असे डॉक्टर आंबेडकर मानित. शिक्षण म्हणजे सर्वसामान्यांचे प्रबोधन, जनसामान्यांचे संघटन. व्यक्तीला अन्यायाविरुद्ध उठाव करण्याचे सामर्थ्य आणि जाणीव केवळ शिक्षणामुळेच होते, असा डॉक्टर बाबासाहेबांचा विश्वास होता. अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे संपूर्ण जगाला दाखविले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश देऊन समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण असले पाहिजे, असे बाबासाहेबांचे मत होते. त्यामुळे घटनेच्या 45व्या कलमान्वये वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेची असल्याची तरतूद त्यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब यांनी शिक्षण विषयक तरतुदींना घटनात्मक संरक्षण प्राप्त करून दिले. म्हणूनच सर्वार्थाने ते महान शिक्षण तज्ज्ञ ठरतातच. व्यक्तीला जाणीव करून देते तेच शिक्षण, अशी शिक्षणाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. त्यांनी गुलामाला त्याच्या गुलामीचे गुपित सांगताना सांगितले की उपासमारीने शरीराचे शोषण कमी झाल्यास माणूस अल्पायुषी होतो, तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. शिक्षणाच्या अभावाने माणसाच्या आयुष्यात गुलामी प्रवेश करते. म्हणून स्वाभिमानाने, स्वावलंबनाने जीवन जगण्यासाठी शिक्षणाचे अत्यंत महत्त्व आहे. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी, यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हा सर्व शिक्षणाचा पाया आहे. म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे, असे ते सांगत. त्यांच्या मते समाजातील प्रत्येक व्यक्तीने तसेच हर एक संस्थेने शिक्षणाच्या बाबतीत आपल्या तरुण पिढीचे पाऊल पुढे कसे पडेल या प्रश्नांकडे लक्ष पुरवले पाहिजे व त्या अनुरोधाने आपली दिशा ठरली पाहिजे.